जी रवींद्रजी चव्हाण, नितीनजी गडकरी आणि बावनकुळे साहेब. तर मला असं वाटतं की मी आता 30 एक वर्षापासून पक्षाचं काम करतोय, तर त्यांना कुठेतरी विश्वास आलेला असेल की हे काम जी काही जबाबदारी देतात ती पूर्ण करतात. सगळ्यात महत्वाचं आपण सुप्रिया सुळे यांचे व्याही होत आहे, त्यामुळे विशेष करून सगळ्यांचं लक्ष होत आहे. म्हणजे एकीकडे विरोधात असलेला पक्ष आणि दुसरीकडे भाजपाचे अनेक वर्षापासून तुम्ही काम करताय संघटनेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक व्यासपीठांवर आपण दिसतात, त्यामुळे ही वेगवेगळी भूमिका आहे. कसं पाहता सुप्रियाताईंचा काही फोन त्यानंतर? बघा कसं आहे, पवार साहेबांचं कुटुंब राजकारणात फार मोठं आहे, तर तो रेफरन्स नेहमी राहणारच. तर त्यामध्ये काही मला असं हे म्हणजे असं कॉन्ट्राडिक्शन दिसत नाही. ते आपल्या पक्षाचं काम करतात, पण नॅचरली त्यांचे व्याही म्हणून हे ॲड्रेस केलं जाईल. ठीक आहे. अजून एक भूमिका आपण सातत्याने निभावत आहे. बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आता त्या पार्श्वभूमीवर आता परत एकदा म्हणजे बॅडमिंटनच्या कोर्टवर नाही, पण आता या कोर्टवरून परत लढत देणार आहे तुम्ही सगळी? हो, आता आज फॉर्म भरल्यानंतर लढत सुरू होईल. तर जसं बॅडमिंटनमध्ये पूर्ण आपण गेम खेळतो, तसं मला असं वाटतं इथं सुद्धा, आणि देवाकृपेनं यश मिळेल. सध्या कागदावर तरी चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये भाजप वरचढ दिसत आहे, पण तिथे चुरशीच आहे आणि एकूण गटबाजीचं राजकारण त्या काही भागांमध्ये दिसून येतो. त्याचा एक थोडीशी भीती पण आहे. या सगळ्या बाजूवर संगणनात्मक पूर्ण तयारी झालेली आहे आणि अग्रवालजी आपल्या विरुद्ध आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे एकमत आहे आणि ते पूर्णपणे सगळ्यांबरोबर, मला तरी असं कुठं वाटत नाही. आणि भाजप एकत्र आहे आणि भाजप नेहमी विजयी होते. राजकारण आणि नातं हे वेगवेगळं असं सुप्रियाताईंनी ते नेहमी जोपासलेलं आहे. आत्ता तिकीट मिळाल्यावर सुप्रियाताईकडनं अभिनंदनाचा काही फोन नाही, अजून फोन तर आलेला नाही. पण हे जसं तुम्ही म्हटलं की राजकारण आणि संबंध हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्यांचा पक्षही तिथं लढतोय बवियाकडून, तर त्यात काही वावगं नाही असं मला काही वाटत नाही. मी अनेक वर्षांपासून आपल्याला पाहतोय, फार संघर्ष करून आपण वरती आलेलं आहे. का ग्रामीण भागातून आज काय म्हणजे काय भावना आहे फक्त या सगळ्या झाल्यावर? भाजप कुठेतरी विश्वास दाखवला आहे, त्याचा आनंद आहे आणि काम करण्याची मोठी एक संधी मिळेल. मला भरपूर असं पाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा बाकी क्षेत्रात असं वाटतं की करता येण्यासारखं आहे, तर कदाचित ती संधी आता मिळेल त्यामध्ये. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.